चंद्रकांत यांचे भावविश्व सदर सादर करीत आहे. चंद्रकांत यांची भावविश्व माझ्या मुलाखतीच्या अंशामध्ये सांगितल्याप्रमाणे मी माझे पहिले आश्वासन पूर्ण करत आहे. तुमच्या पुढे सादर करतो आहे माझी पहिली कहाणी. नाव आहे अर्जुन. तसं अर्जुन एक प्रेमकहाणी आहे. जरी अर्जुन एक प्रेमकहाणी असली तरी त्यात प्रेम हा गाभा आहे. पण इतरही गोष्टी आहेत. यात त्या आहेत तरुणपणातल्या समस्या. त्या काय, कहाणी काय आहे हे तर वाचल्यावरच कळेल. बरं, मी कोण? तर लिखाणासाठी घेतलेलं नाव आहे चंद्रकांत. तुम्ही कहाणी वाचली पाहिजे, लाईक केलं पाहिजे, शेअर केलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही. कारण लिखाण काही माझा व्यवसाय नाही तर छंद आहे. आणि छंदातून काही मिळालंच पाहिजे अशी अपेक्षाही नाही. बरं, तर मग सुरू करू. जसं मी नेहमी सांगतो, मी कोणी नावाजलेला लेखक नाही की नाव सांगेल आणि ओळखाल तुम्ही. पण एक दिवस शोधाल मला माझ्या कहाण्या वाचण्यासाठी. विश्वास आहे माझा तसा. चला तर मग, माझा विश्वास किती सार्थक आहे, सुरू करतो आहे पहिली कहाणी. कहाणीचं नाव अर्जुन. जसं मी वर सांगितलं, कहाणीची मुख्य पात्रे आहेत अर्जुन आणि कुंदा. तशी दोघांची प्रेमकहाणी तर आहेच, पण समस्याही प्रेमकहाणीच्या आजूबाजूला गुंफल्या आहेत. जशा आपल्या आजूबाजूला समाजाच्या त्या समस्या आहेत, ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो. पण लेखक म्हणून मला त्यांचं लक्ष वेधायचं आहे. दुर्लक्ष करून चालणार नाही. कहाणीला प्रेमाची झालर असेल, पण समस्यांची एक मळकट कॉलरही असेल. आणि कॉलर नीट धुतली नाही तर आपल्या शरीराला खाज सुटते आणि जखमही होते. म्हणून समस्या या वेळेच्या आधी सोडवल्या पाहिजेत. किमान जागृती तरी व्हावी हा उद्देश आहे. बरं, तर मग कहाणीबद्दल जास्त काही सांगणार नाही. नाहीतर का म्हणावं, एखाद्या सस्पेन्स पिक्चरमध्ये कोण खून करते असं होऊन जाईल. मग सस्पेन्स कोण पाहिल? चला तर मग, सुरू करू नवी कहाणी, अर्जुन. शहर वाहतूक निगमची बस महात्मा गांधी बस स्टॉपवर उभी राहते आणि बस स्टॉपवर उभे असलेले लोक, त्यामध्ये जास्त विद्यार्थी असतात, आत प्रवेश करतात. त्यामध्ये प्रवेश करतो अंदाजे 30 वर्षांचा तरुण अर्जुनही. आधीच खचाखच भरली होती बस, पण अर्जुन सर्व मुलांना इकडे तिकडे करत आत प्रवेश करतो आणि मुलंही तसं त्याला करू देतात. दरवाजात उभं राहायचं नाही म्हणतात. तो पाहतो त्यांच्याकडे रागानं, पण बोलत नाही. अर्जुन तरुण, बॉडी मस्त, केसही आर्मीसारखे बारीक आणि मसल त्याही उठून दिसणाऱ्या. बाकीच्या मुलांपेक्षा वयानंही जास्त आणि शरीरानंही उत्तम. जसा पुढे जात राहतो त्याच्याकडे पाहून मुलं जागा देतात, बाकीच्यांना जागा नाही म्हणतात. जागा बनवत बनवत अर्जुन पुढे पोहोचतो. आत पाय ठेवायला जागा नसते असं असूनही 2 सीटच्या जागेवर एक महिला, साधारण 35 वयाची, एका जागेवर बसलेली आणि दुसऱ्या जागेवर आपली पर्स ठेवून महाराणीसारखी बसली होती. महिलेची वेशभूषा अशी होती की एखाद्या कामगाराचं राहणीमान ही अतिसामान्य राहणीमान, पण बसली होती एखाद्या महाराणीसारखी. तो भिंगाचा चष्मा कदाचित आज्यापेक्षा जुना असेल. पर्सही इतकी मळलेली की कोणी फेकली आणि तिनं आणली असावी. साधी पावडर नाही लावली बाई असून. 35ची असेल पण 40ची दिसत होती. सुरुवात. अर्जुन काकू, पर्स उचला, बसायचं आहे. महिला: तुले बसायचं आहे? आणि मी उभी आहे का? आणि काकू कोणाला म्हणाला? काकू कोण आहे? पुतण्या आहे का? की मांडीवर बसतो? काकू म्हणतोस, मी बी बसली आहे कुठे? बसतोस मांडीवर का? बसशील का काकू तर म्हटलंस तू? मी तरी काकू म्हणतोय, पण जशी तू बोलते आहेस, काकू बी म्हणायच्या लायकीची नाही तू. तुझ्यासाठी आजी योग्य आहे. पण गरज होती ना माझी, म्हणून नाही म्हटलं आजी. ठेवला तुझ्या मान, काकू म्हटलं मी. बायांना आवडतं आजीच्या वयाच्या बाईला काकू. आणि पोरीची आई बी शोभत नसली तरी पोरीची तिले मोठी बहीण म्हटलं, आईला पोरीची मोठी बहीण, तर त्या बी जागा देतात. आणि मी काही धक्का लावणार नाही की तुम्हाला होईल काही. मलाही मजा येणार नाही. मजा भेटली की लावतो माणूस धक्का. धक्का नाही लावणार तुला. बूळ टेकवतोय फक्त. बसतो अर्जुन. आणि त्या महिलेच्या कानात आजीताई म्हटलं असतं, पण बाई जवळ बसली असली की कसं कसं होतं आम्हाले. तरुण आहे ना मी. बरं, म्हटलं असतं मी काम काढायचं असलं की शिपायाला म्हणणं पडतं साहेब. पण एकटी नाही ना तू काम काढायला. तू एकटी असती तुले भाव दिला असता. एकटी असती तर थोडा असता भाव, पण एकटी नाही तू. ताज्याले असतो भाव, भाषाले नसतो ना भाव. एवढं तर तुला बी कळत असेल ना. का अनुभवानं नव्यानं नाही. उन्हात सफेद झाल्यात तुझे केस. उन्हानं होतात, पण तू हे वयानं झाले वाटतं. केस पांढरे, मग कळत असेल तुले. नाही कळत तर उदाहरण सांगतो. सकाळी जातो मार्केटमध्ये. काय म्हणते भाजीवाली? 100 रुपये किलो. लेणी होतो लो.
पण तेच भाजी संध्याकाळी तिथेच पडून राहते, घरी बी नेत नाही ते. एकटीच असती तू तर तुले असता भाव, तो मी थोडाफारच राहता. पण आता तर शेजारी काकड्या आहे, कवड्या कवड्या. असाही स्पर्श करणार आहे मी, राहवत नाही महान. तरुण आहे ना मी. मले तर वाटते की सर्वांना लावावा हात. आजूबाजूला पहा, किती हिरवळ आहे, मस्त पोरी आहे, कवड्या कवड्या. असं वाटतं करावा स्पर्श. पैसे वसूल झाले. असंच दररोज पाहिलं, पास होईल की नाही माहीत नाही, पण फी वसूल होईल. बाबा म्हणत होते पैसा वाया घालवतो आहे, पण मी म्हणतो इन्व्हेस्टमेंट करतो आहे मी. नाही झालो तरी काही हरकत नाही. शिकली नसली बाई, करते वकिलाशी लग्न, होते वकिलीन बाई. मीही होईल इंजिनियर की नाही माहीत नाही, पण इंजिनियर मुलगी करून इंजिनियर होऊन जाईल. हो की नाही आजीबाई? मुली फार म्हणतात समानता, मी आणील समानता, रेव्होल्युशन घडवेल भविष्यात. कॉलेजने मला काढलं तर मी इंजिनियर झालो असं करून कॉलेजला नॅशनल नेटवर्कवर कळवेल. न करता पासिंग इंजिनियरची डिग्री, इंजिनियर होण्याचा इतिहास घडवेल. समानता समानता करतात मुली, मी आणील समानता. पण म्हणतात ना, प्रेम वाढवायला स्पर्श करावा लागतो. छूने से प्यार बढ़ता है. करू का? महिला घाबरत नाही मार खायला. मारतील त्या. अर्जुन, मुलगी भेटली खायला तर कोण घाबरेल मार खायला? पण तुम्ही गुंड दिसता, कोणाची हिंमत झाली नाही जागा खाली. पण हिंमत नाही झाली की बसतील तुमच्या शेजारी. इथला डॉन दिसता तुम्ही. का लफडा आहे एखादा डॉनशी, का नातू आहे कोणी डॉन? तू जास्त बोलतोस का रे? तू शिकायला आलायस का चौकशी करायला? मला काही वाटत नाही तू विद्यार्थी आहेस. तुझं वय बी जास्त दिसतं पोरापेक्षा. आणि मी असली डॉनची बहीण तर काय करशील तू? ते तर तुझ्यावर अवलंबून आहे. तू तयार असलीस तर येऊ दे डॉन भाऊ. काय सांगतेस? नवरा बी असला तर 2 मारेल त्याला. फिगर कडक आहे, मस्त आहे तुझी, चांगली दिसतेस. दुरून कळलं नव्हतं, पण आता जवळ आल्यावर दिसतला. आता जवळ बसलो आहे मी. फिगर चांगला आहे, पण तू चष्मा लय जुना घातलाय. भिंगाचा चष्म्याची फॅशन जुनी झाली. पोरीची चष्मे पाहिले का तू? दांडी दिसत नाही, फक्त वाटतं काचच लावली आहे. तूही घे तसा. आणि कपडे घाल त्या मॅडमसारखे, लहान लहान कानात. मारशील तिच्या. महाबाप मारीन महाकानात. आणते बाई तुझ्या. तू कॉलेजमध्ये शिकायचं म्हणतो आहेस. तिथे शिकवतीये मॅडम आहे तुहा कॉलेजची. ऐकील तर मारीन तुले आणि कामावरून काढायला लावीन मले. लय खराब आहे ते. लोक घाबरतात तुले आणि तू घाबरवतेस मले माहीत आहे तू का करते आहेस. मी बसलो तुझ्याजवळ, कोणी बसलं नव्हतं घाबरायला नाही म्हणून. तसं नाही तर असं घाबरवतेस वाटतं. पण तू चांगली आहेस. सांगितला फायदा होईल मला. होईल काय? सांगितलं नसतं तर तिला हात लावणार होतो मी. पण आता आज राहू देतो. पाहिलं, बसलो तर फायदा झाला ना, म्हणून सांगितलाय. म्हाताऱ्यांबरोबर बसलं पाहिजे. परत चालू झालास का तू? म्हातारी म्हणालास? म्हातारी आहे का मी? अर्जुन, खरं सांगू, चमक आहे तुझ्या चेहऱ्यात आणि दिसतेस चांगली. केस काळे केले पाहिजेत तू अजून, बी चांगली दिसशील. चष्मा बदल, चांगल्या बोलायचा राग नको येऊ देऊ. करायची कंजूशी पण कुठे पाहिजे तिथं. एकटी नसती बसती तू, तू हा बी असता बॉयफ्रेंड. महिलामध्ये बोलते, काय करणार आहे बॉलपेन? मी का शिकते की बॉलपेन लागीन मले? तू हा सारखा जवळ बसेल, त्यापेक्षा मी एकटी बसेल काय वाईट आहे? बॉलपेन म्हटलं का मी? बॉयफ्रेंड म्हटला मी. म्हणजे नवऱ्यासारखा असतो तो, म्हणून चूप बस. तुझ्या भल्याच्या सांगतोय मी. अर्ध्यात कपलातून मला परत सांगणे पडेल. पूर्ण ऐक, मध्ये बोलू नको. म्हातारी नाही, पण चष्मा तुझ्या हज्जाचा दिसतो. मग कोण म्हणेल तुला तरुण? महिला, तू काही बी बोलशील आणि मला गप्प करशील का? अर्जुन, तुझी प्रॉपर्टी घेतो आहे का मी, की बोलती आहे? महिला, माही इज्जत आहे माही. माही प्रॉपर्टी. अर्जुन, काही बी नको बोलू. घेतो आहे का मी ते? आणि तू सोपी आहे का बसमधली जागा तरी? करतेत रागा तू म्हणते ते करायला. तू म्हणते ते करायला तू ह्या जागेवर काम करणं पडेल. काही बी बोलतो त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का? आणि नसेल तर गप्प बैस. हा चष्मा तुझ्या आज्याचा दिसतो. आजोबा चष्मा ठिसन गेला तुले. तू वापरते मूर्खबाई आहे तू, कुणी पुसत नाही. मी विचारतो आहे कोण अर्जुन? जो आहे राजबिंडा, पण तू म्हणते त्याने गुंडा दिसत नाही तुला नीट. तरी बॉडी आहे तूही फेट. केस बी पांढरे, दात लागतात
लागतात पांढरे, केस काळे लागता भारतात, फॉरेनमध्ये नाही तू. केस काळे कर, चष्मा बदल, सफेद केस आणि भिंगाचा चष्मा कोण म्हणेल तुला तरुण? तुला वाटतं तुला म्हातारी नाही म्हणवायचं. कपडे बदल, तो चष्मा बदल, चांगला मेकअप कर. मांजरीसारखी चाल, लहान लहान कपडे घाल, मग हे छम्मक छल्लोच्या कानात मारशील तू. शिकलेली बी दिसत नाही तू. मग टीव्ही पाहत होती का लहानपणी, की डोळे गेले तुहे? मी पाहत होतो. बाप नेहमी म्हणे डोळे खराब होतात, चष्मा लागतो, टीव्ही कमी पाहत जा. कपड्याचं काही म्हणणार नाही मी. कामाच्या ठिकाणी चांगलं राहायले जाशील कर. हल्ली काम करायला जातो आपण, समोरचं आपलं काम करून टाकतो, म्हणून जे करते ते बरोबर आहे. खराब राहायचं पण तिथं जाऊन राहायचं. रस्त्यात पाहणाऱ्याने पाहिलं तर समाधान झालं पाहिजे, तुझंही आणि पाहणाऱ्याचंही. मॅडम लोकांना आनंद वाटतात, समाजसेवा करतात, आपल्याकडचं दुसऱ्याला देता, कमीत कमी पाहू तरी देतात. नाहीतर तू झाकून ठेवलं आहे सर्व, लाज वाटून देते. ज्या गोष्टीचा गेला पाहिजे गर्व, कपड्यान झाकले तर का झाकलं जात सर्व? कितीही प्रतिभा लपवा, पारखी ओळखतोच. स्वार्थी नाही व्हायचं, आपल्याकडे आहे ते दुसऱ्याला द्यायचं, जीवन सार्थक करायचं. मॅडम समाजसेवा करतात. सर्वांच्या घरी असतं का या मॅडमसारखे लोक समाजसेवा करतात? मन आमच्यासारखे भुकेले हेवा करतात. तुला माझ्या भावना कळल्या नसतील, पण राहू दे, ज्यात जळतं त्याला कळतं. आधीच भावना पेटून उठतात. त्यात तू म्हटली मॅडम आहे, असे कपडे घालतात. किती लोक सांगतात चांगले कपडे घाला, पण फॅशन करता. आमच्यासारखे मरतात. कैशी जुलमी बनाई जितेंद्रचं गाणं ऐकलंच असेल तुनं, पण फॅशन करायला येता का? काय येता शिकवायला? म्हणून तरुणांना कळत नाही, त्यांची बुद्धी चांगल्या ठिकाणी वळत नाही. मॅडम असे कपडे घालून कॉलेजला येतात आणि धर्मगुरू तिथं तरुणांना ब्रह्मचर्य टिकवण्याचं ज्ञान देतात. असे कपडे घालून मॅडम येता शिकवायला, धर्मगुरू आणि महाराज सांगतात तरुणांना ब्रह्मचर्य टिकवायला. पण शक्य आहे का? मी थोडा समजदार आहे, मला त्रास होतो आहे. फक्त पाहून या बाईला. 2-4 पोरांनी तर चड्ड्या ओल्या केल्या असतील पाहून. बाई माणसाशी कसं बोलायचं कळत नाही का तुला? काय बोलली तू? बाई आणि माणूस दोघी? सॉरी, चुकी झाली हा. तू बाई बी नाही आणि माणूस बी नाही. चुकून बसलो मी, चुकलो मी. क्षमा कर, यावेळेस माफ कर. पुन्हा चुकणार नाहीत. शेवटल्या दार घडली चूक, पुन्हा करणार नाही. कुत्र्या काय म्हणतोय? अर्जुन, चुकून बसलो. माहीत नव्हतं गे आहे तू, मला माहीत नव्हतं म्हणून बसलं नव्हतं कुणी. मी नवीन आहे, चुकलो मी. क्षमा कर, ही चूक मी पुन्हा करणार नाही. माफ करा. आता काय म्हणू करत नाही. बाई का माणूस, बाई दादा की ताई, किती खतरनाक आहे ना. वरती भरपूर माल आहे, तरी काय भरोसा नाही. जगाचा अनुभव कमी आहे मला, म्हणून हातघाता झाला. फसला होता अभिमन्यू, ऐकला होता चक्रव्यूहात, पण आज अर्जुनच फसला. चुकून बसला का? चुकून बसला. फसला म्हणतात शहाणा कावळा बसतो, तसं झालं अर्जुन. तू चुकीच्या जागेवर बसला. म्हणजे समजली ना कुठे? काय घाबरतोय? 2 मारणार होते गुंडांना. मारू शकतो गुंडांना, घाबरतो मी शंडांना. बाई माणूस दोघी आहे. तू ये, तुले काय म्हणू? गुंडाशी लढू शकतो मी, पण तू तर शंड निघाला पा. मी नवा आहे या गावात. पायचो आधी आगगाडीत राहायचं तुम्ही, आता बसमध्येही फिरायला लागले. अरे कॉलेजच्या मुलाची बस आहे, कुठून देतील पैसे तेच घेतात. अरे कॉलेजच्या मुलाची बस आहे, कुठून देतील पैसे? तेच घेता आईबापाकडून पैसे. मायाबापासारखी बाप म्हणतात त्यांचं पाप. दररोज याच बसमध्ये असतो का तू? चुकलो मी, उद्यापासून येणार नाही. बसतो का चुपचाप? बाई आहे मी, काय लावलंय रे शंड आणि काय काय? आता बोलला तर मीच करून टाकीन तुला शंड. बसतो आज पुरती, उद्या येणार नाही. नवीन दिसतो तू, पहिले पाहिलं नाही तुले. नवा प्रवेश आहे मले बी येते तुही भाषा. तुले म्हटलं ना तू म्हटलं आपण ती सांगू आपल्याकडचं आहे. शमतशील तर आपल्या शमतशील मले कामात येशील माबद्दल म्हणशील तर नाव अर्जुन. नवा प्रवेश आहे. इंजिनिअरिंग माहीत आहे? इंजिनिअरिंग म्हणजे काय असतं तुले नसेल माहीत. माले कसं माहीत राहीन? मी डब्यामध्ये बसते, इंजिन पुढं असतं, इंजिनमध्ये प्रवेश करू देत नाही गरीबले. नाही तर मला माहीत असतं काय असतं इंजिन. डब्यात बसलीये, इंजिनमध्ये प्रवेश करू देतं तुले? तू कोणी कर्मचारी आहे का सांगतोय? आणि माझ्याशी खोटं बोलताना रे. रेल्वेची कालनी लागते, तिथं काम करता तुझ्या वयाची लोक आहे. आणि त्यात तुझं लक्षण, लग्न कधी करशील? लग्न कर, कशाला शिकतो? आणि या पोरींचं खरं नाही, शिकायला आल्या हे बिचाऱ्या. करशील त्यांचा चारा. त्यांना काय माहीत शिकारी फिरता आहेत. पहिले जंगलात होती भीती, बदलला काळ किती. कमी ऐकू येते का तुला? वय जास्त दिसत नाही, फार फार झालं तर 35. तुला आजीबाई म्हटलं म्हणून राग आला का? म्हणून माया बदलं काढते मा. ऐक, मी तुला आधी का म्हटलं आजीबाईसारखा? तू जवळ बसू देत नव्हती. जुन्या काळाच्या आज्या माणसाला जवळ बसून देत नव्हत्या. किती बी मनात असलं महा तरी पकडणार नाही तुला, मार नाही खायचा मला. एकटी नाही आहे तू. करीन
आणि मूर्खा नाही मी, इतक्या लोकात करीन असं काम. तुही भाषा ऐकली आपल्याकडली दिसते, कुठं आहे तो गाव? काकू